सप्रेम नमस्कार. एक विशेष लक्षवेधी उपक्रम 2025च्या नवरात्र महोत्सवात स.न.वी.व्ही. या समूहाने वैशिष्ट्यपूर्ण रीतीने राबवला. नवरात्रात रोज एक कार्यकुशल सखीवर कवनपुष्प सादर केले. प्रथम पुष्पमान अर्थातच ग्रुपची सर्वेसर्वा सर्व गुणसंपन्न हसतमुख सदाबहार गटप्रमुख श्रद्धा सौदीकरचा आणि हे काव्यपुष्प खुबीने गुंफणाऱ्या स.न.वी.व्हीच्या अत्यंत उत्साही महामाता शीघ्र कवयित्री सौ कुमुदताई ढवळेकर यांच्या तीक्ष्ण लेखणीतून उतरलेले काव्यपुष्प मी आरती भट येथे सादर करते आहे. किती सांगू मी कुणाला. पुष्प पहिले. प्रत्येक जागी असेल मनापासून श्रद्धा जर, प्रत्येक जागी असेल मनापासून श्रद्धा जर, नक्कीच त्याचे चांगले फळ मिळतेच तर. द्यावेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हीच असते तिची मनापासून सदिच्छा. तिच्यामुळेच तर संधी मिळते ना सर्वांना, तिच्यामुळेच तर संधी मिळते ना सर्वांना, याची जाणीव ठेवावी लागेल सगळ्यांना. संधी देते नेहमीच सर्वांनाच समसमान, संधी देते नेहमीच सर्वांना समसमान, त्यासाठी लिहावं निदान एकतरी पान. एवढा मोठा समूह चालवणे सोपे नसते, एवढा मोठा समूह चालवणे सोपे नसते. जावे त्याच्या वंशी तेव्हाच सर्व ते कळते. सप्तपदीत कित्येकांची चालली पाऊले, सप्तपदीत कित्येकांची चालली पाऊले, नांदत आहेत अनेकांची सुखाने घरकुले. संमेलन भरवते स्नेह वाढवते संबंधिताची, संमेलन भरवते स्नेह वाढवते संबंधिताची, खवय्यी मैत्री खासियत आहे ही समूहाची. नवीन उद्योजकांचे कौतुक करते ती किती, नवीन उद्योजकांचे कौतुक करते ती किती, यातूनही जुळली मनापनाची नवीन नाती. आईच्याच मायेने लावते ती कडक शिस्त, आईच्याच मायेने लावते ती कडक शिस्त, समूहाच्या जबाबदारीची तिच्यावर भिस्त. तिच्याकडून शिकूया समाज बांधिलकी, तिच्याकडून शिकूया समाज बांधिलकी, जपून ठेवू या एकमेकांप्रती आपुलकी, एकमेकांप्रती आपुलकी. पुष्प दुसरे. अशा कशा हो तुम्ही उन्नतीताई, अशा कशा हो तुम्ही उन्नतीताई, तुमचे वाचावे बघावे ऐकावे ते नवलच बाई. 3 कुलदेवतांचे तुम्हाला परिपूर्ण वरदान, 3 कुलदेवतांचे तुम्हाला परिपूर्ण वरदान, तिन्ही जागी तुम्हाला मिळतो मान सन्मान. अन्नपूर्णेने दिले मायेने तुम्हा जे वरदान, तीच माया घालून सजवता केळीचे पान. सरस्वतीची तर आहेच शिष्य आवडीची, सरस्वतीची तर आहेच शिष्य आवडीची, आयुष्य बदलून गेली आहेत कित्येकांची. लक्ष्मीनेही दिले जे थोडेफार कष्टाचे धन, लक्ष्मीनेही दिले जे थोडेफार कष्टाचे धन, सढळ हाताने देते आभाळा एवढे तिचे मन. सांगत बसत नाही कधी आपल्या व्यथा, सांगत बसत नाही कधी आपल्या व्यथा, प्रेरक असतात किती तिच्या अनेक कथा. झाले गेले विसरून जायचे पुढे पुढे, झाले गेले विसरून जायचे पुढे पुढे, तिच्या शिकवणीतून घ्यायला हवेत धडे. भाषेवर प्रभुत्व अलंकारिक शैली देहबोली, भाषेवर प्रभुत्व अलंकारिक शैली देहबोली, अगाध ज्ञान शब्दभांडार जणू ज्ञान माऊली. जर रोज सकाळी वाचाल त्या उन्नतीला, वाव मिळेल ऊर्जा मिळेल तुमच्या प्रगतीला. प्रवचन विवेचन प्रबोधन यात प्रतिभा संपन्न, प्रवचन विवेचन प्रबोधन यात प्रतिभा संपन्न, विद्वत्तेचे तेज किती चेहरा नेहमीच प्रसन्न. ऋणानुबंधाच्या जिथून पडतात या गाठी, भेटीत तिच्या होते किती हो तृप्तता मोठी.
जन्मावर जगण्यावर प्रेम कसे असावे, जन्मावर जगण्यावर प्रेम कसे असावे, जगा आणि जगू द्या तिच्याकडून शिकावे, तिच्याकडून शिकावे. पुष्प तिसरे. पद्मा म्हणजे संपत्तीची जशी आहे देवता, पद्मा म्हणजे संपत्तीची जशी आहे देवता, पद्माताई आहे तशीच शब्दांची सविता. अधूनमधून पाठवते आम्हाला शब्द खेळ, अधूनमधून पाठवते आम्हाला शब्द खेळ, डोकं खाजवलं तरी नाही बसत कधी मेळ. चिखलात उगवूनही ते जसे असते पवित्र, चिखलात उगवूनही ते जसे असते पवित्र, आयुष्यातही हाच जपून ठेवला आहे मंत्र. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बरीच वर्षे केला हाच नात्यातही व्यवहार. हसतमुख सदा गाऱ्हाणी कधीच गात नाही, हसतमुख सदा गाऱ्हाणी कधीच गात नाही, समयीसारखी मंद तेवत प्रकाश देत राही. लेक ते पणजी भूमिका उत्तम निभावली, लेक ते पणजी भूमिका उत्तम निभावली, कमळाप्रमाणेच अलिप्त राहून नावाजली. शांत सोज्वळ चेहरा आणि राहणी साधी, शांत सोज्वळ चेहरा आणि राहणी साधी, कोणातही कधीच नाही केली आधीमधी. प्रत्येकाला देतात प्रतिक्रिया मनापासून, प्रत्येकाला देतात प्रतिक्रिया मनापासून, त्यासाठी असावे लागते थोडे मोठे मन, त्यासाठी असावे लागते थोडे मोठे मन. पुष्प चौथे. एका ज्योतीने दुसरी ज्योत तेववली जाते, एका ज्योतीने दुसरी ज्योत तेववली जाते, तशीच एका मैत्रीने मैत्री वाढविली होते. किती खस्ता खाल्ल्या दिले तोंड संकटाला, किती खस्ता खाल्ल्या दिले तोंड संकटाला, आत्मसन्मान स्वाभिमान नाही हो सोडला. स्वावलंबन हेच ध्येय कधी नाही विसरली, स्वावलंबन हेच ध्येय कधी नाही विसरली, आजही तेच ध्येय ती चालवत राहिली. शरीर देत नाही आज जरी तिला साथ, शरीर देत नाही आज जरी तिला साथ, ती मात्र देते सर्वांनाच मदतीचा हात. कविता करते स्वयंपाक करते छान छान, कविता करते स्वयंपाक करते छान छान, अनेक जोडलेल्या नातीचे आहे तिला भान. सासर माहेर दोन्ही ठिकाणी आहे गुंतून, सासर माहेर दोन्ही ठिकाणी आहे गुंतून, दोन्ही घरांची नाती परंपरेची गोप गुंफून. सार या तिच्या जीवनाचे समजून घ्यावे, सार या तिच्या जीवनाचे समजून घ्यावे, ज्योतीने दुसरी ज्योत तेवते लक्षात ठेवावे, ज्योतीने दुसरी ज्योत तेवते लक्षात ठेवावे. पुष्प पाचवे. रोजच एक ध्यास नवा माहितीही नवी नवी, रोजच एक ध्यास नवा माहितीही नवी नवी, कल्याणी वाटते म्हणूनच रोज हवी हवी. बँकेत काम करते तशीच तीही सहकारी, बँकेत काम करते तशीच तीही सहकारी, अनेक विषयांवर लेखन असते तिचे भारी. अभ्यासपूर्ण असते तिचे लेखन विवेचन, अभ्यासपूर्ण असते तिचे लेखन विवेचन, मोठ्यांच्या चरित्राचे करते ती चिंतन मनन. प्रसिद्धीची अपेक्षा नाही तरीही येतं छापून, प्रसिद्धीची अपेक्षा नाही तरीही येतं छापून, आदर वाटतो अभिमान वाटतो म्हणून. सत्यासाठी झगडलेले ते सेनापती बापट, सत्यासाठी झगडलेले ते सेनापती बापट, समूहासाठी लिहिते ही कल्याणी बापट. जे जे आपणासी ठावे ते सांगावे इतरांना, जे जे आपणासी ठावे ते सांगावे इतरांना, दासबोधात तिच्या अडकल्यात भावना. डगमगत नाही नसली जरी कोणाची साथ, डगमगत नाही नसली जरी कोणाची साथ, म्हणूनच स्वामींनी दिला लिखाणाचा हात. दिसा माझी काहीतरी लिहित वाचित जावे, दिसा माझी काहीतरी लिहित वाचित जावे, वाचलं तर वाचाल हे नीट ध्यानात ठेवावे, हे नीट ध्यानात ठेवावे. पुष्प सहावे.
नाव आहे माधुरी तुझ्या नामात ग गोडवा. नाव आहे माधुरी तुझ्या नामात ग गोडवा. म्हणूनच रोजच तुझ्या घरी असतो पाडवा. विद्यार्थी घडवले अगदी त्या कुंभारागत. विद्यार्थी घडवले अगदी त्या कुंभारागत. वरून धोपटत मनात माया ठेवून आईगत. पिल्लांनी आकाशात उंच गरुड झेप घेतली. पिल्लांनी आकाशात उंच गरुड झेप घेतली. स्वतःला एकटेपणाची सवय लावून घेतली. अनेक कला छंद यात झोकून रमत गेली. अनेक कला छंद यात झोकून रमत गेली. स्वतःमध्ये आनंदाने जगायला शिकली. वृक्षवल्ली तसेच मित्रमैत्रिणीच सगळे सोयरे. वृक्षवल्ली तसेच मित्रमैत्रिणीच सगळे सोयरे. तिच्यासाठी हळवे अनेकांचे मनाचे कोपरे. तडा दिला धाडसाने कर्मठ अंधश्रद्धेला. तडा दिला धाडसाने कर्मठ अंधश्रद्धेला. सणवार करते प्राधान्याने जपते परंपरेला. रडगाणं नव्हे आनंदी जीवन कसे जगावे. रडगाणे नव्हे आनंदी जीवन कसे जगावे. हेच तिच्याकडून बघून शिकत राहावे. हेच तिच्याकडून बघून शिकत राहावे. पुष्प 7. काहींची नावे यातच त्यांची ओळख असते. काहींची नावे यातच त्यांची ओळख असते. आदराने नम्रतेने मान खाली वाकली जाते. उठता बसता अडचणीत नाव घेतो देवाचे. उठता बसता अडचणीत नाव घेतो देवाचे. याच काळात घेतले जात नाही नाव देशाचे. देशाची शान मान उंचावली त्यांच्या कथा. देशाची शान मान उंचावली त्यांच्या कथा. स्मरणार्थ मनीषाने सुरू केली आहे प्रथा. जन्मजात दिव्यांगता पण ती खंबीर मनाने. जन्मजात दिव्यांगता पण ती खंबीर मनाने. स्वयंसिद्ध होऊन जगते स्वाभिमानाने. पानातली डावी बाजू ती चवीचे करते. पानातली डावी बाजू ती चवीचे करते. चवीच्या कोरड्या चटण्या करून ती विकते. चटणीशिवाय मजा नाही हो जेवणाला. चटणीशिवाय मजा नाही हो जेवणाला. सुगरणीशिवाय जमत नाही असं कुणाला. तेलबिया पौष्टिक तसेच आरोग्यदायक. तेलबिया पौष्टिक तसेच आरोग्यदायक. स्नायूपेशीसाठी तर अतिशय फलदायक. इच्छेची देवता बुद्धिमत्ता म्हणजेच मनीषा. इच्छेची देवता बुद्धिमत्ता म्हणजेच मनीषा. इच्छा तिथे मार्ग आहे दाखवते ती दिशा. दाखवते ती दिशा. पुष्प 8. ती शुभ्र वस्त्रांवृता जशी वीणेची तार छेडते. ती शुभ्र वस्त्रांवृता जशी वीणेची तार छेडते. तशीच आपली वीणा रोज रांगोळी काढते. नसते तिची रांगोळी ठिपक्यांची वळणाची. नसते तिची रांगोळी ठिपक्यांची वळणाची. कृपा आहे देणगी आहे तिला सरस्वतीची. रंगसंगती तर असतेच अफलातून किती. रंगसंगती तर असतेच अफलातून किती. वाटते जणू रंगातून किती रंग उमलती. अनेकदा देवदेवता रांगोळीत अवतरतात. अनेकदा देवदेवता रांगोळीत अवतरतात. नकळत आपोआप हात जोडले जातात. फक्त बोटांचीच ही आहे अद्भुत करामत. फक्त बोटांचीच ही आहे अद्भुत करामत. नाही दिसली की दिवसभर नाही करमत. वीणेची तार छेडते हळूवार ती सरस्वती. वीणेची तार छेडते हळूवार ती सरस्वती. रांगोळी काढते रंगीत अलवार वीणावती. प्राचीन संस्कृतीच्या वारसा ती चालवते. प्राचीन संस्कृतीचा वारसा ती चालवते. कलात्मक रांगोळ्या पाहून मान झुकते. आयुष्यातही राहायचे देत साथीने संग. आयुष्यातही राहायचे देत साथीने संग. भरले जातील सुख समाधानाचे नवरंग. सुख समाधानाचे नवरंग. पुष्प 9. तुळशीची फुलं असतात इवलीशी लहान. तुळशीची फुलं असतात इवलीशी लहान. मंजिरी अशीच आहे एक कार्य मात्र महान. खट्टी मिठी असते जशी संत्री नागपूरची. खट्टी मिठी असते जशी संत्री नागपूरची. तशीच मालिका असते तिच्या दीर्घ कथेची.
जनसेवा हीच आवडते ईश्वराला संतांना. जनसेवा हीच आवडते ईश्वराला संतांना. प्रपंचात राहूनही धीर देते ती खचलेल्यांना. एवढा मोठा व्याप सांभाळून हसत राहते. एवढा मोठा व्याप सांभाळून हसत राहते. मंजिरी तिच्या आईचा वारसा पुढे चालवते. घरातील सर्वांना घेतले सांभाळून समजून. घरातील सर्वांना घेतले सांभाळून समजून. रुग्णांना बळ देते ती समुपदेशन करून. स्वतःसाठी तर जगतात इथे प्रत्येक जण. स्वतःसाठी तर जगतात इथे प्रत्येक जण. पण गांजलेल्यांनाही देते संजीवनीचे कण. जगाला प्रेम अर्पण करणे तिचा धर्म खरा. जगाला प्रेम अर्पण करणे तिचा धर्म खरा. सेवेचे व्रत घेतलेले पण याचा नाही तोरा. जिथे आहे अंधाराची गरिबीची दाट छाया. जिथे आहे अंधाराची गरिबीची दाट छाया. तिथे वटवृक्ष होऊन देते आभाळभर माया. जनसेवेचे कंकण बांधून घेतले आहे हाती. जनसेवेचे कंकण बांधून घेतले आहे हाती. कार्यभाराचा आवाका पाहून गुंग होते मती. जनसेवा आणि मानवतेला कसे जपावे. जनसेवा आणि मानवतेला कसे जपावे. हेच तर आपल्या या लेखीकडून शिकावे. हेच तर आपल्या या लेखीकडून शिकावे. पुष्प 10. स्वप्नी आली तुळजाभवानी तुळजापूरची. स्वप्नी आली तुळजाभवानी तुळजापूरची. विसरलीस लेकीला का ती झाली परघरची. लेकरू माझं माहेर तिचं आहे ना तुळजापूर. लेकरू माझं माहेर तिचं आहे ना तुळजापूर. सून झाली त्या घरची सासर तिचं माहूर. दोन्ही कन्या मानल्या तू मुला समसमान. दोन्ही कन्या मानल्या तू मुला समसमान. हक्क आणि कर्तव्य हे संस्कार केले छान. परिस्थिती अत्यंत होती तेव्हा प्रतिकूल. परिस्थिती अत्यंत होती तेव्हा प्रतिकूल. आत्मनिर्भर स्वयंसिद्ध केले सर्व अनुकूल. बालक मंदिराचे इवलेसे रोप लावले दारी. बालक मंदिराचे इवलेसे रोप लावले दारी. यशकीर्तीची ती वेल चढत गेली गगनावरी. भाषा माध्यम जरी असले परकीयांचे. भाषा माध्यम जरी असले परकीयांचे. संस्कार परंपरा मात्र आपल्या संस्कृतीचे. इंद्रधनुष्याला असते सप्तरंगांची जशी साथ. इंद्रधनुष्याला असते सप्तरंगांची जशी साथ. पालक सहकारी विद्यार्थी देतात तिला हात. वरदहस्त आहे तिला वरदानंद दासगणूंचा. वरदहस्त आहे तिला वरदानंद दासगणूंचा. शिक्षणासाठी घेतला वसा तिने सावित्रीचा. शून्यातून विश्व निर्माण होतेच प्रयत्नाने. शून्यातून विश्व निर्माण होतेच प्रयत्नाने. चला खेड्याकडे म्हणतील तरुण स्वमनाने. ग्रामीण भागात मिळाले शिक्षण दर्जेदार. ग्रामीण भागात मिळाले शिक्षण दर्जेदार. आपला भारत होईलच सर्व क्षेत्रात अग्रेसर. आपला भारत होईलच सर्व क्षेत्रात अग्रेसर. सप्रेम नमस्कार. आपल्या सनविवी समूहातील कवयित्री सौ कुमुदताई ढवळेकर यांनी लिहिलेल्या काव्यपुष्प शृंखलेचं वाचन करण्याची संधी तुम्ही मला प्राप्त करून दिलीत, याबद्दल आपल्या समूहाच्या ॲडमिन सौ श्रद्धा सौदीकर तसेच सर्व सनविवीकर यांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या ह्या काव्यपुष्प शृंखलेच्या कवयित्री कुमुदताई ढवळेकर यांचं मनोगत मी आता आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. नमस्कार सनविवीकर. नवरात्रात 9 दिवस मी गेली 3 वर्षे वेगवेगळ्या विषयावर लिहिले होते. तसेच यावेळी पण लिहायचा विचार केला होता आणि नेमकं काय लिहावं हे काही सुचत नव्हतं. विचार केला की काहीतरी वेगळं असायला हवं. काखेत कळसा आणि गावाला वळसा तशी गत झाली. रोज सकाळी समूहातील लेख, कविता, माहिती किंवा इतर बरेच काही मी वाचते. त्यांच्याबद्दलच काहीतरी लिहावे असे मनापासून वाटले होते. पण मला कुणाचीही कसलीही वैयक्तिक, घरगुती किंवा तत्सम माहिती नाही, म्हणून प्रश्न पडला की नेमकं काय लिहायचं. पण त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे आणि वाचकांना पण चांगलं वाटायला पाहिजे. मग एकेकांची नावं आठवत गेले त्यांच्या योगदानासह.
यंदा 10 माळा आहेत. या संख्येत 10 जणींच्या कार्याचे एक एक काव्यपुष्प अर्पण करून देवीची सेवा घडावी हीच एकमेव इच्छा होती. म्हणून 10 जणींचा परिचय माझ्या परीने लिहायचा प्रयत्न केला आहे. देवी आईच्या मनात असेल म्हणून तर हे घडू शकले. या सर्व जणी आपापल्या पद्धतीने चांगल्याच यशस्वी झालेल्या आहेत. म्हणून आपण कौतुक करू शकतो, पाठीशी उभे राहू शकतो. माझ्याकडून काही राहून गेले असेल किंवा माझे काही चुकले असेल तर कृपया माफ करावे. आणि अपेक्षा होती की त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्याचप्रमाणे मी लिहिले आहे ते सांगितले म्हणून समाधान वाटले. सर्वांना माझे खूप खूप धन्यवाद. पण चुकून काही राहिले असल्यास क्षमा करावी. आपल्या ॲडमिन सौ श्रद्धा सौदीकर यांनी मला सहकार्य कार्याचं मान्य केलं, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. याच माझ्या श्रद्धेने सुरू केलेली ही पुष्पमाला शिक्षणासाठी, सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वास, आत्मनिर्भर यासाठी एक नवीन आव्हान पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकतो. एक पालक, शिक्षक आणि जागरूक नागरिक म्हणून आपल्या समूहातील ही गुंफलेली जागरमाळ तुम्हा सर्वांतर्फे मी आई जगदंबेला मनोभावे अर्पण करत आहे. आई राजा उदो उदो, बोल भवानी की जय. समूहाचे आपले सुंदर उद्यान, त्यातील परिमल पुष्पे वेचून, सुरेख माळ मी गुंफून, मनोभावे करते तव अर्पण, मनोभावे करते तव अर्पण. धन्यवाद.